हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सेवा मार्ग आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 15 ऑक्टोबरपासनं आपला 2023चा नवरात्रोत्सव आरंभ झालेला आहे. या नवरात्रोत्सवात आपण देवीचे कुळाचार करत असतो, त्यांचा सन्मान करत असतो, दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करत असतो. त्याचबरोबर आपण देवीला अखंड दीप अर्पण करत असतो, धूपदीप दाखवत असतो, नैवेद्य अर्पण करत असतो. त्याचबरोबर आपण घरात कापूरसुद्धा जाळत असतो. तर ते कापूर जाळण्याचं काय महत्त्व आहे आणि कापुरासोबत अजून कुठल्या 2 प्रामुख्याने महत्त्वाच्या गोष्टी जाळल्याने घरातला वास्तुदोष कमी होतो, घरातल्या भांडण कटकटी कमी होतात, घरातली नकारात्मकता जाऊन सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं. तर त्याच गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कापुराचे अनेक फायदे आहेत. कापुरामुळे वास्तुदोष दूर होतात आणि घरातील सुख समृद्धी येते. याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कापूर फायदेशीर ठरतो. विशेषतः देवींच्या पूजेमध्ये वापरला जाणारा कापूर हा वास्तुशास्त्रानुसार घरातली नकारात्मकता ऊर्जा काढून टाकण्यासाठी छोट्याशा कापुराचा तुकडासुद्धा खूप फायदेशीर आहे. कापुरामुळे वास्तुदोष दूर होतात. त्याचबरोबर घरात एक नकारात्मकता जाऊन सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं. कापूर जाळल्याने घरातील जे लोक आहेत, ज्यांच्या आर्थिक समस्या आहेत, त्यातील संकट सोडवतात. नोकरी बाबतीतल्या समस्यासुद्धा दूर होतात. घरातील जे त्रास आहेत, कटकटी, भांडण या गोष्टी दूर होतात. पती पत्नींमधले जे भांडण असतात ते दूर होतात आणि मुख्यतः पितृदोष किंवा घरातले जी बाहेरची बाधा लागलेली असते त्यासुद्धा गोष्टी हळूहळू दूर होतात. आपण आपल्या पूजेमध्ये कापुराचा वापर हा नेहमीच करत असतो, पण या सगळ्या त्रासांपासून मुक्तता करण्यासाठी अजून एक छोटासा कापुराचा तोडगा आपल्याला करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तोडगा कसा करायचा, का करायचा हे आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे आपण देवीची घटस्थापना केलेली आहे किंवा ज्या लोकांनी अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे, तर देवीच्या पाटासमोर संध्याकाळच्या वेळेलाच आपल्याला हा तोडगा करायचा आहे. जेव्हा आपली संध्याकाळची नियमित देवपूजा आटोपते त्याच्यानंतर जेव्हा आपण कापूर प्रज्वलित करत असतो किंवा दिवा लावत असतो त्याच वेळेस आपल्याला ह्या कापुराचा जाळ करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं, एक छोटीशी पणती घ्यायची. पणती शक्यतो मातीची असावी. तुम्ही पितळेचं कापूर पात्र घेतलं तरीही काही हरकत नाही, पण मातीचं घेतलं तर अतिउत्तम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा आटोपल्यानंतर आसनावरतीच आपल्याला बसायचं आहे किंवा देवपूजा झाल्यानंतर तुम्ही 7-7:30 नंतर जरी हा तोडगा केला तरीही चालेल. तर कापूर जाळताना मातीची पणती घ्या. त्याच्यात शक्यतो जर शक्य झाल्यास भीमसेन कापुराचा वापर करावा. तर आपल्याला एक छोटासा तुकडा, जशी कापुराची नॉर्मल वडी असते तेवढाच भीमसेन कापुराचा तुकडा घ्यावा. त्याच्यात प्रामुख्याने ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत त्या म्हणजे एक इलायचीचा तुकडा आणि 2 लवंग. 3 गोष्टी आपल्याला जाळायच्या आहेत. मुख्यतः म्हणजे कापूर आणि त्याच्यासोबत 2 गोष्टी, 2 लवंग आणि 1 वेलची, असे 4 तुकडे असतील. तर पणतीमध्ये ते तुकडे घ्यायचे. त्याच्यानंतर आई भगवतीला हात जोडायचा. कापूर हा जमिनीवर ठेवण्याआधी, जर तुम्ही हातात घेऊन जाळत असाल तर जाळल्यानंतर जमिनीवर ठेवण्याआधी पाण्याने भरीव मंडल करा. आणि जर डायरेक्ट जमिनीवर जाळला असेल, म्हणजे पणती डायरेक्ट जमिनीवर ठेवली असेल तरी चालेल, मात्र उचलू नका. तो कापूर जाळायचा. त्याच्यानंतर आई भगवतीला प्रार्थना करायची. जे काही तुमचे संकट असतील, घरामधील कुठला वास्तुदोष असेल, भांडण असतील, कटकटी असतील, काही इच्छापूर्ती असतील, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला देवीला सांगायच्या असतात. कारण आपण जेव्हा घराणं गातो तेव्हाच आई भगवतीपर्यंत ते पोहोचतं आणि तेव्हाच आई भगवती आपल्याला आशीर्वाद रूपात सगळ्या समस्यांवरती समाधान देत असते. त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. कापूर जळेपर्यंत हात जोडून आपल्याला एकाच ठिकाणी बसायचं आहे. अगदी 2 मिनटं लागतील. असा हा छोटासा प्रभावशाली तोडगा आहे. असं केल्याने याचा प्रभाव घरातील सदस्यांवर दिसून येतो. त्याचबरोबर घरातील वास्तुदोषही हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते. घरात भांडणी आणि कटकटी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे घरात असणारी नकारात्मकता. जेव्हा नकारात्मकता म्हणजे निगेटिव्ह वाईब्स जेव्हा आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा आपलं मन हे अशांत होतंच. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी निर्माण करायची असते. आणि पॉझिटिव्हिटी ही अध्यात्मातनं येतेच, पण आपल्या घरात जी माणसं असतात त्यांचा स्वभाव, त्यांचं डोकं जर शांत असलं तर आपलं घर हे आपोआप सकारात्मक होत जातं. आणि शांत जेव्हा आपलं घर असतं तेव्हा गोष्टीही व्यवस्थित रुळावर चालतात. कारण कटकटी आणि भांडणामध्ये कुठलीही गोष्ट ह्या ज्या असतात ते आपली कामे मार्गी लागत नाहीत.
तर त्यामुळे हा छोटासा उपाय ह्या नवरात्रीच्या 9 दिवसात केला आणि 9 दिवसानंतरही रोज जर तुम्ही संध्याकाळी हा तोडगा नियमितपणे केला तर तुम्हाला 100% त्याचे फरक जाणवून येतील. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या घराला तुम्हाला असं वाटत आहे की बाहेरची बाधा आहे किंवा तुमच्या घराचा उंबरठा सुरक्षित नाही आहे, म्हणजे आजूबाजूंचा शेजारच्यांचा त्रास किंवा आणखी काही कटकटी आहेत किंवा पितृदोष आहेत, तर याच्यासाठी सेम तोडगा तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे. उंबरठ्यावर आपण संध्याकाळी जसा दिवा लावत असतो तसंच आपल्याला उंबरठ्याच्या मध्यभागी, अगदी जो आपला आयताकृती उंबरठा असतो, तर उंबरठ्याचा जो मध्यभाग असते त्याच्यावरती पणतीत तुम्हाला कापूर आणि 2 लवंग आणि 1 वेलची जाळायची आहे. जसं आपण देवासमोर करतो घरातल्या शांततेसाठी, तसंच हा तोडगा जर तुम्ही उंबरठ्यावर केला तर बाहेरून येणारे जे कटकटी आहेत म्हणजे त्यांना तिथेच प्रतिबंध लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून जी नकारात्मकता आपल्याला येत आहे तिचा जर तिथे प्रतिबंध लागला तर आपल्या घराची जी चौकट आहे ती सुरक्षित होते. त्याच्यामुळे सगळ्यात आधी घरात तर तुम्ही हा तोडगा कराच, पण तुम्ही उंबरठ्यावर जर केला तरी त्याचे 100% प्रभाव तुम्हाला दिसून येतील. कारण बऱ्याच वेळेला कुणाची वाईट दृष्ट लागत असते, वाईट नजर लागत असते, तर या सगळ्या गोष्टींचं समाधान म्हणून तुम्ही रोज जर उंबरठ्यावर कापूर जाळला वेलची आणि 2 लवंगांसोबत, तर हा उपाय खूप प्रभावशाली आहे. तुम्हाला 100% याचे रिझल्ट दिसून येतील. रोज जर तुम्हाला उंबरठ्यावर हे सगळं करणं शक्य नसेल तर तुम्ही महिन्यातनं एकदा येणारी जी आपल्याला अमावस्या असते तेव्हा तरी हा उपाय जरूर करा, म्हणजे तुम्हाला प्रभावशाली फायदे दिसून येतील. तोडगा छोटासा आहे मात्र फायदे मोठे आहेत, तर ही सेवा करायला विसरू नका. आपण परत भेटूया अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्ग यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. श्री स्वामी समर्थ.